स्वागत आहे आपल्या सीता नेहरे किचन रेसिपीमध्ये। तर मी आज तुम्हाला रेसिपी नाही दाखवणार, मी तुम्हाला घरात पटकनी होणारा म्हणजे आपल्याला पटकनी होणार असं एक दाखवणार आहे। लसूण सोलण्याची क्रिया दाखवणार आहे। तर आपल्याला खूप वेळ लागतो लसूण सोलायला, घाईच्या कामात तर खूप कंटाळा येतो आणि लसूण सोलल्याने नखं पण दुखतात, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम होतो। हल्ली तर बाजारात लसूण ओलाच भेटतो, ते ओला लसूण सोलायचं म्हटलं का आणखीन कंटाळा येतो। तर तुम्ही दाखवणार आहे सहज लसूण सोलून पटकन 5 मिनिटात चांगला पाव किलोला जास्त लसूण सोलून तुम्हाला दाखवणार आहे। पण कशा पद्धतीने दाखवणार आहे, काय करणार आहे क्रिया एकदम त्याच्यावर, तर नक्कीच व्हिडिओ पहा, संपूर्ण तुम्हाला कळेल। अशा छोट्या छोट्या वस्तूची घेऊन येत असते तुम्हाला मी, तर नक्कीच व्हिडिओ पाहत जा तुम्ही आणि शिकत जा काय काय नवीन, आपल्याला खूप फायदेशीर होतात त्या। सांगते ते खूप फायदेशीर तुम्हाला पडेल। किचनमध्ये भरपूर टिप्स आहेत, टिप्समध्येच सांगणार आहे तुम्हाला। तर आता मी जाऊया सीता नेहरे किचनमध्ये आणि पाहूया कशा पद्धतीने सहज लसूण सोलून होतोय तो। तर इथे जवळजवळ पाव किलोला जास्त लसूण आहे माझ्याकडं। तर हा सोलायचं म्हटलं का फार कंटाळा येतो बाबा, नको वाटतं हे लसूण सोलायला, तर नकोच वाटतं। आणि हल्ली तर ओला लसूण आहे बाजारात, तर तो आणखीन सोलायला प्रॉब्लेम येतो आणि एकतर महाग पण होता, आता जरा कमी झाला आहे भाव त्याचा, तरी पण ओला आहे ना, तर खूप कंटाळा येतो सोलायला। तर मी कसा सोलायचा ते दाखवणार आहे, काय क्रिया करणार आहे त्याच्यावर, कुठलं हे करणार आहे। मग एवढा लसूण तुम्हाला आहे ना प्लेटमध्ये एवढा, तर हा जवळजवळ 5 मिनिटात 5 ते 6 मिनिटात तुमचा लसूण सोलून सगळी क्रिया पूर्ण करून टाकणार आहे मी। तर पहा आता काय करते मी, एक पिशवी घ्यायची प्लास्टिकची तुमच्याकडं। माझ्याकडं आता ही पिशवी आहे, त्याला बटन पण आहे, म्हणजे निघणार पण नाही त्याच्यातून लसूण। तर तुमच्याकडं कुठलीही पिशवी असल्या प्लास्टिकची, म्हणजे जरा जाडसर अशी, तर ती घ्यायची आणि त्याच्यात भरायचा लसूण संपूर्ण, जेवढा आहे लसूण आपल्याला हवी तेवढा भरायचा पूर्ण लसूण। किंवा आता मी पूर्ण लसूण भरून घेते त्याच्यात, मग तुम्हाला दाखवते काय करायचं ते। हे लसूण पूर्ण भरला मी आता याच्यात। आता हे माझ्याकडे बटन आहे त्याला, त्या पिशवीला हे बटन बंद करून टाकते अशी। तर तुमच्याकडे असली अशी तर घ्या, नसली तर दुसरी साधी पिशवी घेतली तरी चालेल, तिचं तोंड बंद करून टाकायचं फक्त। आता हे काय करायचं, गॅस घ्यायची, सपाट ठेवायची चांगली, खाली जाड कपडा आथरायचा जरासा। तर मी पहिलाच जाड कपडा आथरून ठेवलेला आहे। आणि लाटणं घ्यायचं, हे बा लाटण्याने ह्याला टेचून काढायचं लसणार, ह्या सगळ्या कांड्या सुट्ट्या करून टाकायच्या, फोडायच्या त्याला सर्व, असं सुट्टा झाला पाहिजे पूर्ण। अगं एकदम हे 15 सेकंदामध्ये होते फोडून लसूण, पटकनी उलटा पालटा करून फोडून टाकायचा लसूण। 15 ते अर्ध्या मिनटात आपण नाही लागत त्याला व्हायला, लगेच होते तो। हे बा अशा पद्धतीने फोडून घ्यायचं संपूर्ण। मी आता तुम्हाला दाखवते, हळूहळूच करते, नाही तर पटापट करायचं म्हटलं तर मोठ्या मग पटापट कटा होऊ शकतं आणखीन। मी आता स्लोमध्येच तुम्हाला दाखवते का की समजलं पाहिजे म्हणून, नाही तर लगेच होतं। तर घेतल्या लसूण पटपट पटपट केलं का झालं असं। आता हे झालेलं आहे टेचून लसूण, आता मी हा काढून घेणार आहे लसूण। टेचायला पण जास्त वेळ खात नाही किंवा काय नाही, आता हा ओला होता म्हणून तरी जास्त वेळ खाला, नाही तर सुकलेला लसूण असला तर जरा पण वेळ नाही खाणार नाही बा। तर हा असा प्लेट ताटात ओतून ठेवायचा, भरपूर कचरा निघतो त्याच्यात। आपण म्हणतो एक कांडी सोलायची म्हटलं तर घरभर कचरा पण होतो। आपण जर बसलं सोलायला, पंखा लावला किंवा वारा आला इकडून तिकडून, तरी पण घरभर पसरतो तो। तर असं नाही होण्यासाठी आपल्याला डब्यात भरून ठेवायचा लसूण। हे बघा आता मी सहज त्याच्या कांड्या मोकळ्या झालेल्या आहेत, दिसते त्याची साल काढून घेते। हे बघा पटकनी साल निघते त्याची, कांड्या सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत त्या। थोडी एखाद्या अर्धा कोपरा राहिलेला असतो तो काढून घ्यायचा आणि मग लगेच बाजूला करून घ्यायचं। हे बघा लगेच असं। आणि हा ओला आहे लसूण म्हणून तरी जरासा थोडासा राहिलेला इकडे तिकडे, नाही तर अख्ख्या कांड्या मोकळ्या होतात पूर्ण लसणाच्या, पाकळी बाजूला होते आणि ते बाजूला होतं। आणखीन दाखवते तुम्हाला, भरपूर दाखवते, बऱ्याच वेळ हे पहा अशा पद्धतीने निस्ती साल बाजूला घेते मी काढून, जास्त काही करत नाही त्याला किंवा काही मेहनत लावत नाही। पाहिलं कशा पद्धतीने लसूण लगेच सोलून होते तो, 1 सेकंद पण लागत नाही एक कांडी बाजूला करायला। गोळा काही मोकळ्याच असतात, म्हणजे पार एकदम मोकळ्या झालेल्या आहेत, त्या वेचून घेतल्या तरी चालतील। काही मोकळेच आहेत, तुम्हाला वेचून पण दाखवते काय मोकळ्या आहेत त्या। अशा पद्धतीने केल्या ना तर छान।
आणखीन जवळून तुम्हाला दाखवते आता कशी जवळून तुम्हाला बघा. हे बघा अर्ध्या मुर्द्या सोडलेल्या आहेत पहा, अर्ध्या गेलेल्या आहेत, अर्ध्या राहिलेल्या आहेत, थोड्याशा राहिलेल्या आहेत. ते नुसतं काढून घ्यायचं, त्याला नख लावायचं नाही किंवा काही करायचं नाही. पहा जरा बारीक लक्ष देऊन पहा, लगेच होतात हे बघा, लगेच पटापट सोलून होतात. माझं हा 5 मिनिटातच लसूण सोलून झालेला आहे. जास्त वेळ खाल्लेला नाही जरा पण या लसणाला. लगेच असा गोळा करून घ्यायच्या नुसत्या कांड्या बाजूला. हे बघ थोडासा राहिलेला असलं का एखादा हे तर ते बी काढून घ्यायचं. काही तर मोकळ्या झाल्यात पार, आणि पार बारीक सारीक सर्व जाता. तर तुम्हाला संपूर्ण झाल्यावर मी दाखवते. राहिलेला आहे तो त्याच्यावर. हे बघा 15 सेकंद लागले नाही एवढ्या लसूण सोलायला मला. आता मी संपूर्ण करून घेते मग दाखवते. हे बघा आता झालेलाच आहे माझ्या, किती लसूण सोललेलं आहे, 5च मिनटं लागले. असं नाही. आता हा कचरा मी बाजूला केलेला आहे. तर हा पण कचरा करते बाजूला. थोड्याशा बारक्यात राहिल्या असतील कांड्या, छोट्या राहतात ना कुचर वगैरे, त्या पण राहिल्या असतील, त्या पण मी करून घेते. जरासं पाकडायला वाहिनीला की त्याचं ते साल्टं असतात ना लगेच वाऱ्याने उडतात इकडून तिकडे. म्हणून आता हेच राहिलेले आहेत त्या पण वेचून घेते. त्या पण सोडलेल्या आहेत, काही एखादी अर्धी राहिलेली आहे, थोडंफार साल एका बाजूला असं. तर त्या राहिल्या त्या काढून टाकायच्या अशा. बघा म्हणजे बघा ना पटकन सगळ्या मोकळ्या झालेल्या आहेत, बिलकुल राहिलेल्या नाही. काही एखादी अर्धी राहिली ती पण वेचून घ्यायची आणि लगेच बाजूला करून घ्यायचं. असा हा लसूण माझ्या तुम्हाला सोलून दाखवलेला आहे. तर नक्कीच आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि जुन्या असेल तर तुम्ही लाईक करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी आयडिया वाटली माझी लसणाची, कशा पद्धतीने सोडलेलं आहे, काय केलेलं आहे ते. म्हणजे सहज आपल्याला छोट्या गोष्टी किचनमधल्या माहिती पडत नाहीत, तर अशा कुठे बघितल्या किंवा काय केलं तर माहिती पडतात, किंवा आयडिया करून पाहिली आपण. तर ही आयडिया करून पाहिलेलीच आहे. आयडिया करून पाहिली, खरंच सोलता येते का आपल्याला अशा पद्धतीने. तर मग मला बरं वाटले म्हणून हा व्हिडिओ म्हणून तुम्हाला दाखवला. तर दाखवा, तुमच्याबरोबर शेअर करावं म्हणून केलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहून पाठवा ताई कुठून बोलताय, काय करताय ते. हे बघा किती सारा कचरा निघालेला आहे, भरपूर कचरा. आणि तुम्हाला निघत ना ते असंच कमी निघालं तुमचं, परत एकदा असं ठोकून घ्यायचं लाटण्याने, असं निघून जाईल, पूर्ण निघून जाईल. हे पहा आता किती लसूण होता हा, तेवढा मी पटकनी सोडलेला आहे. आणि छान पाकळ्या बी मस्त झालेल्या आहेत बघा, पांढऱ्या शुभ्र एकदम छान. तर हा मी डब्यात भरून ठेवणार. तुम्हाला किती दिवस वापरेन सकाळच्या कामाला, किंवा सकाळी किती घाई असते आपली त्यावेळेस, किंवा पटकनी जेवण बनवायचं आपलं, नका लसूण सोलत बसा, नका कचरा करू घरभर. म्हणून पटकनी आपल्या असल्या डब्यात तर होतात, कामाला येतात, मुलांना टिफिन द्यायला. म्हणजे आपली किती घाई असते घरामध्ये, त्याला उपयोगी पडणारा हा आहे. तर नक्कीच बनवून पहा आणि मला काहीतरी बोला, आवडलं का नाही आवडलं ते. आणि बघा पांढऱ्या शुभ्र कांड्या निसते आहेत, काय तुटले, एक अर्धी अशी मध्ये तुटली पण आहे, काय त्याच्यामध्ये दिसन तुम्हाला नंतर. तुम्ही करून पाहिलं का दिसेल. पण छान, मला आयडिया छान वाटली म्हणून तुमच्याबरोबर शेअर करावं वाटलं म्हणून मी केलं. तर तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आता हा डब्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. किती दिवस तुम्हाला पुरेन तेवढा पुरेन. म्हणजे तुम्हाला किती दिवस, आता तुमच्या फॅमिलीवर आहे, तुमच्या कुटुंबावर आहे, किती तुमची माणसं आहेत त्याच्यावर, तर तुम्ही किती वापरताय लसूण त्याच्यावर आहे. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप सारं धन्यवाद.